हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव 9 ग्रहांचा राजा असून आत्म्याचा कारक मानला जातो. प्रत्येक महिन्यात सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, ज्याला संक्रांती म्हणतात. पौष महिन्याचा संबंध सूर्याच्या धनुराशीतील संक्रमणाशी आहे. याला खर मास किंवा मल मास असेही म्हणतात. हिंदू चंद्र पंचांगानुसार खर मास हा वर्षातील एक विशेष काळ मानला जातो, ज्यात शुभ कार्य टाळले जातात. या 1 महिन्याच्या कालावधीत कोणतेही शुभ काम जसे की विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नवीन दुकानांचे शुभारंभ आणि इतर शुभ कार्य टाळले जातात. चला तर जाणून घेऊया यामागचं कारण काय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य बृहस्पतीची रास असलेल्या धनु राशीत असतो, तेव्हा सूर्याची शक्ती कमजोर होते. सूर्य हा आत्म्याचा, आरोग्याचा आणि शुभ कार्याचा कारक मानला जातो. त्याची शक्ती कमी झाल्यामुळे या काळात केलेली शुभ कार्य पूर्ण फळ देत नाहीत किंवा त्या कार्यात अडथळे येतात असे मानले जाते. परंतु बृहस्पती धर्म व शुभतेचे कारक आहेत. सूर्यदेव गुरुच्या राशीमध्ये असताना हा काळ आत्मशोधन, चिंतन आणि धार्मिक कार्यासाठी उत्तम मानला जातो. या कालावधीत पूजा, दान, साधना आणि पितरांचे तर्पण केल्याने पुण्य आणि आध्यात्मिक लाभ मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे. वर्षामध्ये दोनदा जेव्हा सूर्यदेव धनु आणि मीन राशीमध्ये प्रवेश करतात, त्या काळात खर मास किंवा मल मास सुरू होतो. या काळात सूर्याचा प्रभाव कमी मानला जातो, त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याचे परिणाम पूर्णपणे यशस्वी होत नाहीत. म्हणजेच या काळात शुभ कार्य केल्यास शुभ फळ मिळत नाही. हिंदू पंचांगानुसार साधारणपणे हा महिना डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत असतो. यंदा खर मास हा 16 डिसेंबर 2025 पासून सुरू होऊन मकर संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारी 2026 पर्यंत राहील. धनु आणि मीन राशीच्या काळात सूर्यदेवांचा बल आणि तेज कमी होतो. कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी सूर्याचे पूर्ण तेज आवश्यक असते. बलहीन सूर्याच्या काळात केलेले कार्य अपूर्ण किंवा अशुभ ठरते. म्हणून पौष महिन्यात म्हणजेच खर मासात शुभ कार्य कटाक्षाने टाळावे असे शास्त्र सांगते. हा कालखंड तेव्हा सुरू होतो जेव्हा सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतात आणि तोपर्यंत राहतो जोपर्यंत ते मकर राशीत प्रवेश करत नाहीत. याला धनुर्मास असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार यामागे एक पौराणिक कथा देखील आहे. सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर विश्वाभोवती सतत प्रवास करत असतात. या सततच्या प्रवासामुळे त्यांचे घोडे खूप थकलेले आणि तहानलेले असतात. त्यांच्या घोड्यांच्या दुर्दशेने दुःखी होऊन ते त्यांना एका तलावाकडे घेऊन जातात, परंतु रथ थांबवता येत नाही. मग त्यांना एका तलावाजवळ 2 गाढवे दिसतात. सूर्यदेव त्यांचे घोडे तलावाजवळ विश्रांतीसाठी सोडतात आणि घोड्यांच्या जागी त्यांच्या रथास गाढवे बांधतात. गाढवांना रथ ओढण्याची सवय नव्हती, त्यामुळे रथाचा वेग खूपच मंदावला आणि सूर्यदेवांचा वेग कमी झाला. गाढवांच्या मंद गतीमुळे सूर्यदेवांचा रथही मंदावतो. गाढवे रथ ओढताना या 1 महिन्याच्या कालावधीला खर मास म्हणतात. हिंदू धर्मात सूर्याला अत्यंत विशेष मानले जात असल्याने त्यांची कमकुवत अवस्था अशुभ मानली जाते. म्हणून या काळात शुभ कार्य आणि शुभ घटना निषिद्ध आहेत. 1 महिन्यानंतर घोडे विश्रांती घेतात आणि सूर्यदेव पुन्हा गाढवांना सोडून घोड्यांना आपल्या रथास बांधतात. त्यानंतर सूर्यदेव जलद गतीने प्रवास करतात आणि मकर संक्रांतीनंतर शुभ घटना पुन्हा सुरू होतात. तुम्हाला माहिती आवडल्यास नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी.